أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيدنا ونبينا وحبيبنا وشفيعنا مولانا محمد وعلى آله وصحبه أجمعين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين يكنزون الذهب والفضة ولا ينفقونها في سبيل الله فبشرهم بعذاب أليم يوم يحمى عليها في نار جهنم فتقوى بها جباههم وجنوبهم وظهورهم هذا ما كنزتم بأنفسكم فذوقوا ما كنتم تكذبون. صدق الله العظيم. Amannya banyak. ISO program terseparan muhafaat तमाम मुबारक घड़ी आणि मुबारक सालामितात इस्लामचे अहम तरीन रुकन ज़कात मुताल्लिक़ चंद ज़रूरी अपनी सामचे मौजूद के मुताल्लिक़ है कसम को कहता इस्लामचे जे पंचे पाच अरकान से ते इतना अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हु की रिवायत देता बुनियल इस्लाम अला खम्स. सरकार दो आलम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इस्लाम की बुनियाद पांच चीजों पर है. इस्लाम की इमारत पांच पिलर्स पर है. तजम्मल तेरी तशरीह आगे हदीस में करूंगी भी पहली शहादतैन से इकरार कलिमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह की गवाही देते. दूसरे नमाज कायम करूचे. तीसरे रमजान रोजे धरूचे. चौथे ज़कात अदा करूचे. पांचवे हज बैतुल्लाह की अदायगी जे परंतर ते असर पहुंची ताकत आणि इस्तिताअत. तरी हे पाच अरकान भितर एक रुकन ज़कात आहे. ज़कात सो इन्कार करूचे कुफ्र आहे. ज़कात सुस्ती कंजूसी की बुनियाद पर अदा करना चाहिए. लेकिन एक मानुस इनकार करे ना महज कंजूसी हो जाता है उद्देश्य ज़कात देना है तो फासिक आणि फाजिर जातो. आणि बात बिता ज़कात से इशारा बिता कटली तरी बयान करून गेला की नावजे सदी बराबर ज़कातचो को हुकुम मुताकिद ठावा ऊपर आएगा. बल्कि बाद उलमा मौजूदा 30 उसूल जाहिर मौका इसलिए ऐसे कुरान पाक में था कि नाउजे से बराबर ज़कात अदा करतो या नाउजे से बराबर ज़कात अदा कर तरी माणसाची 40 काम देतो. कीमुस सलात व युतून ज़कात व अकीमुस सलात व आतुज ज़कात. नमाज कायम करा आणि ज़कात kemudian zakat ini ahamiyah dalam persen. Zakat itu wajib hukum, itu lazimi hukum. Demikian kotai ya कंजूसी की पंचुगाई तुम जायज़ है. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम zakat की तफसीर से बयान किया. बल्कि हजारों बड़ा कुरान पाक में कमरों ज़कात के बलिसा तमाम बयान कर गया. ज़कात सिलसिला में एक तरीन बुनियादी अपने और मुझे गवर्नमेंट तरीके से इस ज़कात अल्लाह ताला ने जो वाजिब किया है बंदा होगा साहिब माल साहिब इंसाफ मानशा होगा हो जे बंदे से एक टैक्स आणि एक जरीबा पर न टैक्स कयो की हुकूमतो अपनी रियाया पर टैक्स वाजिब करता तो टैक्स न समझ पाइए और की जरूरत है. बल्कि ज़कात के बंदे अल्लाह ताला वाजिब किया है मुआशरा भी तो बसतरे जे बंदे कमजोर तबके मंचे होते माली एतिबारा मोहताजी होते
तकलीसो लेकिन तशे इंतजाम करूच्या सबब मालदारा तर हकीकत हुकुम जंगल हे एक तरफ मुआशरा भीतर देखून ती मादी एतिबारान परेशान हाल मानचे वाटे त्यांची परेशानी को दूर नवकास दूसरी तरफ माल वाला के दिला भीतरला मालाची मोहब्बत कम नवकास आणि माल खर्च करूची अल्लाहची वाटे उपर माल खर्च करूची त्याचा आदत नवकास जे केटले भावावर अल्लाह ताला माल खर्च करूचो हुकुम दिला त्याची फला कमी एक बुनियादी आपले अल्लाह फरमावला दे की आम्ही दिलेलो माल मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून जे काही माल आम्ही दिला हा तो माल भीतरलाच खर्च कर पहिली काय अल्लाह तबारक व तआला सांगतात की वो माल तुमको नाही वो माल आपण देतो म्हणजे बंदो तसं तसव्वुर करतो वो माल नव्हतो नाही वो अल्लाह दिलेलो माल मी दुनिया देते तर का गेलो आहे काही चीज होती मिळालं काय पण जराशी तालीम हासिल केलो जराशी मेहनत केलो जराशी मशक्कत उचललो माल माझ्याकडे आलो माल जमूच्या समोर कोशिश केलो माल आलो मुझे पत्रकार दुनिया में कपड़े का मंच वाटे त्यांच्याकडे माल आयल नाही पहला वो माल अल्लाह तरफी आता काही लोग इंसानाची मगा मिळत देतात आतले त्याचे सबब अल्लाहची राह में माल खर्च करने को आसान अजीब व गरीब मामला अल्लाह तबारक व तआला जो ज़कात ची सिलसिला विधान या अल्लाह जी राह में माल खर्च करने सिलसिला विधान एक तरफ अल्लाह तबारक व तआला माल खर्च करूच्या ऊपर तरगीब दिलाते त्याची फजीलत बयान केलाते त्याचा सवाब बयान होऊन गेला त्याच्या ऊपर जे कोणतो असाला तफीक बंदा बिलसो जे त्याच्या पहिली तफसील बयान केली आहे मुख्तसर એટલે કે એક મશહૂર તરીન कुरान पाक की आयत है हमका वरसलाम जैसे कि ये कुछ आयत भीतर अल्लाह तबारक व तआला फरमाता कि जे कोणते म्हणजे अल्लाहच्या राहमध्ये माल करतात मसलुल लदीन युनफिकून अमवातहुम फी सबीलिल्लाह की माणसाची मिसाल जे कोण अल्लाहची वाटे ऊपर अल्लाहची राहमध्ये याने माल खर्च करतात अल्लाह सबब माल खर्च करताना माणसाची मिसाल अल्लाह काय كمثل حبة أنبتت 7 سنابل في كل سنبلة 100 حبة मिसाल एक दानो जमीन भीतर शिरवून होता तो दानो जमीन भीतर रवला त्याच्यातला 7 कोंबले 7 बालिये होतात हर कोंबल आणि हर बाली भीतर म्हणजे कोणत्याचे एक एक शी दाणे एक किसान जमीन भीतर एक दाना रवलो त्याच्यातला 7 खलिलो भाग पडली एक एक कल भीतर खरी भीतर कोणत्याचे एक एक शी दाणे यानी अल्लाहची राहमत माल खर्च करताना अल्लाह ताला सांगता का तुमका एवढो मिळतो की तुम्ही एक देते अल्लाहची राहमत 7 गुना 700 टाइम इजाफा पण अल्लाह देतो तुझी अल्लाह ताला आगे फरमाता अल्लाह युज़ाइफु लिमन यशा अब ताला जे कोणासोबत सांगतो ह्याच्यानं द्यायला पण असतो की अल्लाहची आता ती करम फरमाई के सिवाय मिल गए मानुस अल्लाह की राह में एक पैसा देता 1 रुपया देता क्या करती हूँ खैरात करता सदका करता अल्लाह की राह में माल खर्च करता ताला का फरमाता कि आप तुमका एटलो ज्यादा नजर त्याचे बदली कि इंसान अंदाजा नहीं एक के ठावा पर 700 गुना आणि मध्ये अल्लाह फरमाता की जेटलो आपण चाहतो जे कोणाचं त्याच्यानं द्यायला पण होतो इंसानाचे इखलास आणि इंसानाची जे कोणत्याचे दिलाची हकीकतचे एतिबारात सांगून गेले की तुमचो दिलाचो तकवा केटलो राहतो त्याचे त्याचे एतिबारात 700 गुना पडतो पडतो ही एकच आयतच तुझी होती अल्लाहची राह माल खर्च तुमच्याचं तरकीब तुमच्याचं ते जाय ते अल्लाह तबारक व तआला कई एक आयत करीमा भीतर अल्लाह की राह में माल खर्च कुर्ची तरगीब दिलाते
म्हणजे चाहो पर अल्लाह फरमाता मा इंदकुम यनफदु व मा इंदल्लाह, जे काही माल तुमच्याकडे तुमचे हातामध्ये असेल तो खतम जमत, लेकिन जे कोणतो माल तुम्ही खर्च केला अल्लाह सबब, अल्लाहची वाटेवर खर्च केला तो माल बाकी होणार, तो माल बाकी हमेशा. यानी तुम्ही हे आठव दरवाजा होता तुम्ही अल्लाहची राह में देखून तो माल खर्च करतले तो जायला लागले बल्कि अल्लाह करतो पावता. इंसाना तरगीब तुमच्या तुमची ह्याच्यावर यादात करतात होते हे तुम्ही आपण खर्च केलेलो कोणतो माल असे अल्लाहची राह विचार अल्लाह बोलतात तो आपल्याकडे बाकी अशी आपण त्याचा काढून धरवला ते आणि अल्लाह आपल्याकडे ज्याच्या धरवता दुनियामध्ये धरवला पर्यंत की केटले धरवले केटले तर वापस मिळतात नाही. तालाकडे जे कोणत्याशी जे कोणती चीज राहतली त्याच्यात इजाफा करून बढोतरी करून मिळतात. ये अहादीस मुबारका मिळतात हल्लीच तफसीलात अल्लाहची रात माल खर्च करते सिलसिला राहिला की एक खानोरा होय अल्लाह की राह खर्च करता कई गुना अल्लाह ताला तक बढ़ों देता है कि मिसाल जब अल्लाह ने मिसाल सलाम कि किसी के ऊपर पहाड़ के गुड़ो के तेजातो देना को अल्लाह ताला देखा कर दलो कि तेरे नाम आमाल भी करते कर अल्लाह ताला शुमार कर दो. अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोले कि अल्लाह तेरी अफजाइश करता है देखो तो माल अल्लाह की राह में सब सुन होता अल्लाह त्याची अफजाइश आणि बढोतरी अशी करता गे कमा युरब्बी अहदुकुम फसीलहु औ फलहु, जशी की तुमचे मित्र माणूस आपले धाकलेचे जानवराचे धाकलेचे पिल चाहे घोडाचे जाओ उंटेचे जाओ एक धाकलेचे पिला खाऊ घालून वाढवते वडलो जे कोणते मूड आणि वडलो घोडो जातात बघून अल्लाह ताला तुम्ही अल्लाहची राह बिदा खर्च केलेल्या मालाची अफजाइश करते 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 एटलो बढ़ता तकून अअज़म मिन अल-जबल. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोले कि एक गुणा पण ज्यादा बुलंद नहीं असीम तरीन नहीं वो अजर आणि सवाब अल्लाह की राह में माल खर्च करू. दूसरी तरफ माल खर्च करना चले म्हणजे जे कोण कंजूसी करतात माल से इतनी मोहब्बत कि माल अल्लाह की राह में खर्च करूँ तैयार करना है, वाजिबी ज़कात अदा करना है, वाजिबी नफ़क़ात खर्च करूँ तैयार करना है, त्यांची थोडी सख्त वाईट पाहिजे. चुनांचे फरमाता जे पण आयत में शुरू होता पडलं वल्लदीन यकीदून अल-ज़हब वल-फिद्दा जे पण ते म्हणजे भंगार आणि चांदी खजाना करून धरवतात अल्लाह की राह में तक खर्च करे नहीं. यानी ये कोणती वाजिब ज़कात के ऊपर जाता कि वाजिब ज़कात अदा करना है. इसके बच्चे के मुताल्लिक़ ताला करोगे इनका तुम्ही सख्त तरीन अज़ाब की खुशखबरी वशिरहुम बिअज़ाबिन अलीम दर्दनाक अज़ाब तकलीफ दे अज़ाब तक अदा पहुंचे. आणि तकलीफ दे अज़ाबची एक शक्ल और पाक में बयान करून गेली कि तारा फरमाता कि यौम युहमा अलैहा फी नारि जहन्नम जन्नत दिसा यानी क़यामत दिसा जहन्नमाचे उजा पिटात त्यांचे जगत ते बंगार आणि जे ते चांदीमध्ये त्याच्या तापवून होते गरम करून होते आणि तापवून करून त्यांची जे कोणते पुष्ट त्याने पाठ आणि त्यांचे कपाल त्याचा दाबून होतं. फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम, त्यांची जे कोणते पाठी त्यांचे बरी आणि त्यांचे कपला दाबून होतं. هذا ما كنزتم لأنفسكم فذوقوا ما كنتم تكنزون. अगर देखो माल तुम दुनिया में दर खजाना तुम धरवले होते आज तिथं तुम्ही त्याचे बदला घेणार. माल खजाना म्हणजे ते का बोलतात जे कोणते मालाची ज़कात अदा करून गेलं नाही परंतु अल्लाह ताला त्याची प्लेटे तयार करतो आणि त्याच्यात जे कोणते भंडार या चांदी रुपया पैसा ज़कात अदा करेना तुम धरवलो अल्लाह ताला त्याचे जे कोणते लंबे लंबे जे कोणते
तैयार कर लो प्लेट में कर देना आपकी भाषेचे प्लेट न बुडतो ते लंबे लंबे त्यांनी सदासो तयार करून त्याची आणि पूजा केल्या जातात जहन्नमाची पूजा केल्या तापवून गरम करून इंसानात दाबून ती तंतना करता जहन्नमाचं उचून लचपलच करून कट्टी तंतना करता दमतोशे आणि मजीद त्यांना सांगून म्हटलं की अरे हुकम मान दुनिया निघतात सदाना करून ठरवले होते अल्लाहची राह विकत खर्च करून तयार झालं فيطوقون به ما بخلوا به فيطوقون ما بخلوا به يوم القيامة. ayat kalimat तरफ बोलो कि जे कोणतं माल अल्लाहची राह विकत खर्च करून गेला आहे झकात अदा करून गेला आहे ते का अल्लाह ताला इंसानाची जलाल तौफ को बदल हदीस में दी तशरीह शेख दे के जगह एक इंतहाई खौफनाक खतरनाक जहरीला अजदहा की शक्ल में होती तो मां एक इंतहाई जहरीला अजदहा आणि तो अजदहा त्याने गलात दबवतो यामध्ये दिसत इंसानाचे जे पण झकात अदा करतो ना तो अजदहा कितनी जहरीला है हदीस में शुजाअत अकरा बोले इसलो अजदहा जो गंजा होता गंजा जाऊन घेता गेम माहिरे गेम हैवानियात पडदा दंदर त्याच्या मादाने केस त्याचा खाल पडूचे त्याचा तिथे जहर ज्यादा जाता इंतहाई जहरीला अजदहा त्याचे गलात तोंड घालून होतो आणि तो ते इंसानाचे गाले ते इंसानाचे बोट त्याचे तोड घेऊन त्याला ते पण त्याची डाकते रखलो त्याला तकलीफ देते रखलो जितना असं अल्लाह तकलीफ देतो त्याचे हिसाब किताब की पेशी नव्हतं जिहाई करताना अजाम आणि सदा ते इंसानाच्या म्हटली जे पण जकात अदा करते जानवराची जकात दाव चाहे जे पण त्याची दुजी कोणती मालाची जकात दाव जे पण त्या मालाची जकात अदा करते नाही साफ तौर पर अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ऊपर इंतहाई सख्त तरीन अजाब और सजा इंसान को एक तरफ अल्लाह के राह में माल खर्च की तरकीब कर गेली दूसरी तरफ घेऊन गेले आणि मुतनब्बे करून गेले की अल्लाह तुम्ही अगर अल्लाह के राह में माल खर्च करूचे नाही तर तुमचा मामला इंतहाई खतरनाक की चीजों के सामने आएगा मत हमके सभी जरूरी अदा करना ज़कात अदा करूचा पागले आणि पूरे शौक आणि पूरी रग़बत से ही आगे बढ़ो क्योंकि रमजान मुबारक सो मास खैर खैरात सो मास नेकियां ऊपर देखते जैसे अदीब तरीन अजर अल्लाह ताला दूसरे मासा मुकाबला अदा करता हे मासा भी तब जब बनते नेकीचे काम करून होता दूसरे मासा के मुकाबला यदि बितर अजीम होता तसो म्हणजे एहतिमाम का करतात ना रमजानाच्या अंतरावर जकात करतात हालांकि रमजानाच्या जकात काढूचे काही फर्क नाही माल इंसानाकडे जितना तुम आइला तो वक्त तुम एक इस्लामी हिजरी वर्ष गुजरला मग त्याच्या ऊपर जकात काढली जाते जकातचे पूरे तफसीली अहकामात तफसीली अहकामात तो रुची लोकचे उलमाकडे मसाइल हासिल करूची जबरदस्ती चंद घंटे भीतर काही तफसीली अहकामात बयान करू हो सके नाही लेकिन बात जरूरी चीजों जो कोणती आमदारों पर पेश येतात ती चीजों रुची आमदार नसते ज़कात के सिलसिला में पहले अपने में औरत का होता ज़कात कितना वाजिब था ज़कात कोणते मंचा ऊपर वाजिब ज़कात वाजिब जबकि ते मंचा ऊपर ते बंदे मंचाकडे एक मखसूस मिकदार भीतर माल आहे मिकदार बयान करू એટલો માલ तुमच्याकडे आहे तुमच्या ऊपर ज़कात वाजिब आहे म्हणजे मिकदार भंगाराचे मी सांगून गेले का उचला 7.5 तोला भंगार चांदीचे किलो सामान गेले 52 तोला चांदी हे पण त्याची ग्रामचे दिवाना मिकदार हमको बयान करून होता 85 ग्राम भंगार संबंध कम मिकदार से कुछ बवन गेले वरना आमतौर पर म्हणजे 87 ग्राम बनवला 90 ग्राम बनवला 95 ग्राम बनवला कम से कम जो मिकदार थी दवा मिकदार उलमा ने त्याची 7.5 तोलाची मिकदार बनवला ती त्याचे 85 ग्राम 85 ग्राम आणि चांदीचे मुताबिक 52.5 टन चांदी बनले
त्याची मिकदार कम से कम जो कोणते बयान केली ते 595 ग्राम, 595 ग्राम सामान कम करता, वरना ज्यादा बनवतले 730 ग्रामचं बनव वया की जे कोणते माणसाकडे एटलंही मिळतात मिटर म्हणतात असे एटलंही मिळतात मिटर चांदी असे या ह्याचे मुसावी रुपया त्याच्याकडे आहे, 15 एटली रुपये त्याच्याकडे असे, ते एटले चांदीची किंमतची त्यांच्याकडे रुपये असे. घराची तरी वडली जबरदस्त किंमत झाली की चांदीची तेव्हा नका ती पलटा होता नाही आणि आमचा फतवा हे उपचार असे की जे कोणाकडे चांदीची निसाबचे बकद रुपया असे 595 ग्राम, तकरीबन 700 ग्राम चांदी, हे जे किती रुपये जातात तेवढी रुपये त्यांच्याकडे असे आंबोलो जाओ आंबोली जाओ चढू जाओ जे कोणाची मिल्कियत मध्ये 8 रुपया असे 1 ग्राम आता काय म्हणतात 70 रुपये लागतो, तकरीबन 75 रुपये आजकाल ग्राम असे चांदीची किंमत, तरी कमोबेश 74-75 हजार रुपये जातात रुपीज के एतबार. आगे पीछे हम करता ठीक है मुताय्यन के लिए मुहद्दद मिकदार नहीं, कभी 72 हो सकता है, 74 हो सकता है, 76 हो सकता है, जिसी के पण जैसे चांदी की कीमत बदलली. 1 ग्राम चांदीची का कीमत आहे आणि 595 ग्रामची कोणती चांदीची किती किंमत झाली तिचा हिसाब नव्हती. अमूमन कोणत्याची 74-75 हजार रुपये बाहेर तो ही मिकदार मीटर जे कोणाकडे दूर धर्माविषयी त्याच्या ऊपर जकात वाजिब है, यानी की मिकदार ठेका बयान करून गेली क्योंकि हदीस बिदत यातरी बंगार बयान करून गेला आहे तर चांदी बयान चांदीचे निसाबचे एतबारान ही मिकदार आहे. आणि ह्याच्यात एक फायदा का मुसलान जकात काढताना म्हणजे ज्यादा जातली ज्यादा से ज्यादा माणसावर जकात वाजिब जातली, ज्यादा से ज्यादा जकात येतली आणि फुकरा आणि मसाकीन जे कोणते होते त्यांचा ज्यादा फायदा कमवत जातो. वरना खाली बंगाराचा तर हिसाब लावला काही लाख रुपये देणार आहोत, हर माणसावर काही जकात वाजिब नव्हते नाही, हर काही लाख रुपये हिसाब लावताना जर 6,000 रुपये ग्रामा लावले तरी कितने कलाम को तो देता है चीज में. सबब उमूमन उलमा जो कोणते फतवा देतात अनफाइल फुकरा के एतबारान फायदामंद फकीरा सबब मिस्किन सब फायदामंद निसाब अगर कोणता विषय तर त्या दिवसात निसाब ज्यादा चांदीचे निसाबचे बकादर कोणाकडे एटली मिकदार मिटर रुपया असे जे कोणती निसाबची मिकदार मिटर सांगतो त्या ऊपर जकात वाजिब आहे. कितना वाजिब तरी रुपये आयलेच नाही, ती रुपये त्याच्याकडे आली त्याच्याकडे ठरवून राहते 1 वर्ष गुजर रुपये त्याची मिल्कियत भीतर घेऊन 1 वर्ष गुजरला. कोणतं वर्ष? इस्लामी हिजरी वर्ष. 1 वर्ष गुजरले बराबर त्याच्या ऊपर जकात वाजिब. अगर 1 वर्ष गुजरल नाही त्याच्यातून पुढे तर तो खर्चला नाही त्याच्या ऊपर जकात वाजिब. 1 वर्ष गुजरले बराबर त्याच्या ऊपर जकात वाजिब तरी चाहे तो रमजान सोमवार जाओ, शव्वाल जाओ, दिलकात जाओ, मुहर्रम जाओ, जुलहज जाओ, बेरा कोणतं मास आमचं म्हणतो कोणतं मासा त्याच्याकडे जेव्हा 1 वर्ष झाला पण ते मासाविलं त्या मासाविलं त्याच्या ऊपर जकात वाजिब झाली. अगर त्यातली रुपये आयला मग त्याच्यावर 1 वर्ष गुजरल नाही त्याच्यानं पुढे त्याची काही जरुरियात पेश आली, आपले घरचे कामा आपले घरची काही चीजो आणतो कोणती किंमती चीज घरे हातात पडली आणि एवढी मिकदार त्याला खर्च झालो, घरचे काही काम केलो, आपले काही दुरुस्ती केलो घराची त्याचे रुपये समजून गेली तरी तिसऱ्या मंचावर जकात नाही. यदि ओनली मिकदार भीतर रुपये ठरवून असेल या यदि ओनली मिकदार भीतर रुपये कारोबार भीतर लावून असेल, कारोबार करून जास्त आम्ही लावून देणार पताकडे या नुसून कारोबार करते होते एटली मिकदार रुपया म्हणजे त्यांचे सम्मा उपर देतात त्याची जकात वाजिब जाते. म्हणजे जकात अदा करण्याची सुद्धा ते भीतर 35 वाईफ तो मुस्तहिक बनला लई फारक. अल्लाह का निजाम बना के जकात को अल्लाह केटली वाजिब करे ते को तफसील से बयान किया.
કેટલી રૂપિયે મીટર, કેટલી ટકા? 2.5%, 2.5%. समजवल्या सांगा 100 रुपये मीटर 2.5 म्हणजे 40वां हिस्सा बताता का 40 से लागेल 40 मीटर 1, 80 मीटर 2, 100 मीटर 2.5 ठीक आहे. 40वां हिस्सा जे कोणाकडे रुपये असेल तो जे कोण त्याचे त्याला डिवाइड करतो 40 तरी डिवाइड करतो 40 तरी डिवाइड केला म्हणजे पण तो जवाब येतात ती मिळणार सकाळची आहे. तुम्ही कोण आपण हिसाब लावा याचा पंधराकडे मिसाल की जाऊन आपण 1,00,000 2 लाख रुपये 1.5 3 लाख रुपये धरून असते तो 40 त्याला डिवाइड करते तकसीम करून आता जेव्हा जकातची मिळणार जाते मिसाल के तौर पर 1 लाख रुपयाचे 40 तकसीम केले 2,500 रुपये झाले 1 लाख रुपये भेटत सिर्फ 2,500 रुपये तुम्ही जकात मध्ये काढा की तुमची नाही जकातचा माल आमचा नाही घेतो तो ते मुस्तलिक मंचाचा माल जे कोणाची नावे अल्लाह प्रमाणे 5 मिनिटं बयान केला ते जनता देऊन सुद्धा बहरहाल आसानी से तुम्ही खुद हिसाब लावू शकता तुमच्याकडे कितना माल असेल तुम्ही 40 तरी त्याला तकसीम करा डिवाइड करा तुम्हाला ऑल्सो पडलेले जकात किती हे जे मित्र आपले ध्यानात राहतात जे पण तो माल आमच्याकडे धरून असेल बँका भीतर असेल आमचे घरे असेल पुन्हा आम्ही उसने दिला की पुरा रुपये मिळवला मग किती रुपये जाता का बनवू एक माणूस आमच्याकडे जवळ तर 50,000 रुपये गेला तर 25,000 रुपये गेला 3 रुपये कशी बांधूची आमच्याकडे जराशे धरून असेल जराशे आम्ही बँकामध्ये धरवला जराशे पणाकडे आम्हाला धरला 6 रुपये मिळवला मग जे किती रुपये जातात ती मिळणार या पण माणूस रुपया धर्माला आपल्याकडे भंगार आणून धरवला पवने आणून धरवला ते या भंगारा आणखी आणून धरवला ते म्हणजे 85 ग्राम पासून ज्यादा त्याच्याकडे असेल 85 ग्राम अगर त्याच्याकडे आहे ते पुरा माल उभं जातात माणसे जर फामी मी करतात 85 ग्राम चांगले 85 ग्राम जे काही लेस करतात त्याच्यातून व्याजाचे कटल्याचे बदलून 10 या 15 ग्राम तो पण जकात कॉम होईल 84 ग्राम सर जकात आधी नव्हते 85 ग्राम झाला म्हणजे जकात आधी नव्हती किती पुणे 85 ग्राम पाहिजे नव्हतं 90 ग्राम म्हणजे पुणे 90 ग्राम पर जकात पाहिजे पवनाचे हिरवे मला तुम्ही 10.5 पवन आणि 1 ग्राम देतात एटली मतदार तिला भंगार असेल त्याच्यातला तो 2.5% तर मसलो का तुला कारोबारात रुपये दिला आम्ही पुन्हा या आम्ही खूप कारोबार करते वाटे या आमच्याकडे रुपये धरून असेल या आमच्याकडे पवने धरून असेल या भंगाराचे दुसरे जे पण त्याचे खानगी धरून असेल भंगाराची 10 ग्रामाची 20 ग्रामाची खानगी धरून असेल ही सर्व मला पण टका झाली आपली वाटे की जे आपले देवरात असे भंगारे असे अंगा खाना घालूची भंगारे बघत 7 करोड बसलो का कंपन अंगा खाना घालूची जे कोणते भंगार असे त्याच्या उपर जकात वाजिब नाही तुम्ही बघितलं सवलत म्हणजे तकरीर ऐकले की काही जे कोणते बात अहादीस बयान करून सांगतात आपल्याला हे कोणते भंगार घालूचे मिलिटरी असे बडेचे असे सत्पुरीचे समजचे म्हणतात असल में देखिए वहाँ जरूरत है शरीयत में कोई मुख्तलफ भी मसला कि अबुलिया के जेवरात उमर बंकारा उमर रजात वाजिब जाता का नहीं ये कौन से बंगार अबुलिया के इस्तेमाल की तरह से अबुलिया का इस्तेमाल करता इस्तेमाल करता एक रहता तो चंद बंगार इसलिए रहता कि अबुलिया भी हमेशा हम रहता कान अगले रहता गला अगले रहता आधा एक दो बिल्लो रहता मुझे रहता अबुलिया हम तौर पर करता जरा हम बताइए से हे जे इलावा क्यों पढ़ना है मतलब मधीत बीजी काही बिल्लो घालता पडे घालता हरे घालता दावता वतनी घालता कधी दुसरी चक्री करता तिघा वतनी घालता ही सर्वत बंगार इस्तेमालचे बंगार घालतले हे पूरे के पूरे बंगार आम्ही तुम्ही कोणते वक्तावर घालते मध्ये हात घालता
10 मशीन घालतात, एक मशीन घालतात, 2 मशीन घालतात, बॅनर घालते आता सगळे वर्षाबी करते म्हणतात. बंगारच्या दिवसामध्ये दुसरे बंगार बोलतात. हे पूरा बंगार ते पण त्याचे इस्तेमालचे बंगार बोलतात. इस्तेमालचे बंगार जकात ठेकावाजी जाण्याचा होता ते इस्तेमालचे अशिया इसी के इस्तेमाल के कपड़े से तेजे ऊपर जकात वाजिब है. जरे इस्तेमाल करतो सामान છે तेजे ऊपर जकात वाजिब है. एक मर्सिडीज गाडी आहे बच्चाकडे, BMW गाडी आहे बच्चाकडे, लाखो रुपयाची किंमत आहे त्याची. 70-80 लाख रुपये, 1 करोड रुपये गाडीची किंमत आहे. त्याच्यावर जकात वाजिब नाही का त्याची इस्तेमालची किस्त. ते म्हणलं सावकार माणूस वाटे एक हिरा आणलाय, ती हिराची किंमत आम्ही अंदाजा लावू शकेल, लाखो करोड रुपये त्याची किंमत आता. लेकिन तो हिरा आपली मुदीयत बंगावला मालदार का दिला त्याच्यावर जकात वाजिब नव्हते. तो इकुजात राहणार नव्हतो, आपला इस्तेमाल राहणार. कारण ते इस्तेमालची जे कोणती चीजो राहतात जहां तक बंगार अमूल्याचे ते इस्तेमाल कस करून वशे नाही म्हणून असे घरा बिद्दा वरच गुजरलो घालून वशे नाही. लोक आपापलं घालून बाहेर गेले, कारण मी बाहेर राहतात आपले लोक बंगार लोक आपापले घातले जाणवले गेले. तर वरच झाला तो येत नाही, सगळं वरच झालो काही गेले काही घालून नाही. मतलब बघा येतं बघा आहे इस्तेमालची चीज झालं नाही. तसं मला हे सिलसिला करतात की जे कोणती चीज इस्तेमाल विकत नाही त्याची जकात काढतोस. आणि बाकी को बंगारा सिलसिला विकत अगर एहतियातक एक मर्तबा सगळी जिंदगी विकत आपले आधा खाना गमचे बंगार कोणते आपली जकात काढतात तरी बेहतर असे सिर्फ एक मर्तबा. जे कोणते बंगार इस्तेमाल विकत नाही त्याची हर वर्षा जकात काढतात. ये म्हणत नाही जे कोणते बंगार हो पडे जाओ कच्चा कस्ते मला मिळाव इस्तेमाल म्हणजे नाहीकच ते काढून बघी जाऊ नये. वर्षे गुजरून गेली ते बंगार हर वर्षा जकात असे हे वर्षा काढला एवढी वर्षा को अगर ती सगळं मला ती शिकत जाऊ नये काढून जातात. लेकिन जे कोणते बंगार इस्तेमाल विकत असे ते बंगारावर कोणत्याची जकात नाही. अलबत्ता इस्तेमाल विकत असलेले बंगाराची जकात सिर्फ एक दफा अगर कोणतो माणूस काढता कोणते आपले काढता तरी काफी असे म्हणून पांगलवा बरोला ताकि बाद रिवायात करी जे कोणती बंगारा सिलसिला वही नाही ती वही वर्तन ही जे कोणते चीज एक आपल्याकडे हारे को असे बिल्लो को असे खाना गमजे बंगाल को असे त्याचे मग तिच्याकडे जे कोणते पवने को जमून असे बंगाराचे जे कोणते खांडकी को जमून असे 10 ग्रामाचे 20 ग्रामाचे खांडकी को जमून ते जे कोणते पवने आणि खांडकी वगैरे मिळून 85 ग्राम झाले या ते बंगार आणि तिच्याकडे असलेले रुपये मिळून तकरीबन 75,000 रुपयाची किंमत पावले ते जेवढं जकात वाजिब होतं. हे जे कोणते मसाइल खास तौर पर अमूल्याचे मुताल्लिक होते असं मेरे का जरा वजाहत सही समझे जरूरी होगा ने मजीद मुझे पता को का इश्कालात ला तुम्ही जे काय उलमाकडे कुसूम करून ते पण जसे आपले इश्कालात दूर करू शकतो. आता मसलो का बघला की जकात आम्ही कोणा द्यायची जरा बागेराकडे मागवली म्हणजे येतात कुरान में अल्लाह ताला साफ संगते कोना द्यायचे का बिगता इन्नमस सदकातु للفقراء والمساكين والعاملين عليها والمؤلفة قلوبهم وفي الرقاب والغارمين وفي سبيل الله وابن السبيل. 8 मंचाची नावे बाहेरून घेतली. फकीर, मिस्कीन, कर्जदार 3 मंच. ही 3 मंचे हरकडे अवेलेबल वाटते हरकडे आमचं मिळतात. फकीर कोणा बोलते पहिले ओळखू फकीर बघा कोण एक इसलो माणूस जे काही कमवू शके नाही जिस्मानी ताकद त्याच्या जबाब दिले काय म्हणलो ऑपरेशन जाणार त्याचं म्हणतो या जगह काही इसली बीमारी છે કે ती बीमारी जी જેમ તો મહેનત મજદૂરી કरू શકે ને બતો त्याची आमदनीचा काही बजाहे जरिया बनलो नाही हे काय म्हणजे फकीर. दुसरे नंबर आपण मिस्किन म्हणता. मिस्किन ते म्हणजे बोलजे जगून कमवते वाटे सेहतमंद वाटे कमाई करते वाटे लेकिन त्याची कमाई त्याची जायज जरूरी अखराजात सब पूरी झाले तकलीफी पगारावर वाटे पडतो
गावामध्ये ते कमवतात 8-10 हजार रुपये कमवतात. लेकिन खर्चो खर्च महाराष्ट्री जो जमाना એટલો 8-10 હજાર ખર્ચો ખર્ચ ચાલુ શકે ને 4-5 સ્ટેડિયમ વાટે જતા ડેલી વાટે ઘરે માય બાપ को वाटे पैसा आपले धरून संपर्क खर्च चालू होता. त्यांची धाकली कमाई कुठे पूजे राहणार एका म्हणजे मिस्किन तुम्ही अंदाजा लावू शकता કેટલી कमाई इसली वाटे पण इंद्रियात कमवू वाटत नाही लेकिन त्यांची कमाई त्यांना पूजेदार ही दोन म्हणजे एक फकीर एक मिस्किन. तिसरे नंबरावर कारिमीन बोला कारिम म्हणजे कोणा कर्जदार म्हणजे एक माणूस आपली जरुरतीचं कर्ज घेतला त्या जरुरत पडत विषयी की कमाई पूजेसाठी होती कर्ज घेतलो एक दाखलीशी घर बाजूच्या कर्ज घेतलो तुम्ही चालली वाढले हायफाय घातलोय बंगलो पंचायत दाखलीशी बाजूच्या पटूच्या त्याची एक दाखलीशी घर नव्हतं शकता म्हणजे त्याची जरुरतचं कर्ज घेतला या काही लोग मौका लोग चढ़ावे पद्धति समझ लो कि पंचांगण कदम करतो ये अल्लाह ना तो काही बीमारी झाली बीमारीचे इलाज सब करत करतो कारण आधा करते वाटे जरा लेकिन आधा ना नको पडली कर्जाची जे कोणते बोले त्या कर्जाची अदायगी सबब कर्ज जे कोण भेटला ते कर्ज अदा करूच्या जकात ते करणार फकीर म्हणजे देऊ नका मिस्किन म्हणजे कर्ज अदा करतो ही 3 म्हणजे हर ठावापर का हर वक्त विदा मिलता आणि जकात विदा आमतौर पर उलमा बरगुलाम बोलला कम से कम 3 किस्माची म्हणजे देतात आमच्याकडे मिसाल के तौर पर 10-25 हजार रुपये जकात देते थे आम्ही पल्ले मुली बहन बड़ी बड़ी परेशान होते उखलून पर 25,000 तिका देता हो ना 1 लाख दोगे नाही तिका वडली मिळणार म्हणजे देतात बाकी त्याचे प्लॅन जराशी मिळणार दुसरा पोलीस 3 किस्माची माणसं होतात फकीर किस्माची माणसं पोहोचू का किस्माची माणसं पोहोचू का कर्जदारा पोहोचू का क्योंकि हे तिघांनी मिळतात हे जे वक्त जे कोणते नावे अल्लाह ताला बयान केला त्याचे विद्यार्थी पण त्याची जकात उसूल करतली म्हणजे इस्लामी हुकुमते विद्यार्थी पण ती म्हणजे जकात उसूल करूच्या मुकर्रर राहते तर आमिलीन म्हणतात त्यांची तनख्वाह त्यांचा पगार जकात मध्ये मिळतात इशिकात एक मुसाफिर वाटे म्हणून बाहेर राहिला ते सफरी विकत त्याच्याकडे वापसीचं काही गुंजाईश नाही तिकडेच इंतजाम नाही त्याकडे मुसाफिर माणूस होते त्याच्या त्याचे रिहाई त्याच्या खाना सबब त्याचे ज्ञान वापसी सबब आम्ही त्याचे मुसाफिराचा इंतजाम करतात इशिकाच नऊ मुस्लिम राहतात मुसलमान झाले नव्हे त्यांच्या इस्लाम उपर त्याची साबित कदमी सबब की त्यांच्या मजबूती हो इस्लाम वाटून अप्लाय करून ताळून जाते मुसलमानांची मोहब्बत तिथे दिल्यामध्ये होतो त्यांच्या जकात त्यांची बघ आमिलीन अलैहा वल मुअल्लफती qulub एकदम त्यांची दिलाची तालीफ त्यांची दिलाची मजबूती सदवची गुलाम मध्ये पुढे जमाना किधर गुलाम बांधी राहते गुलाम आपण आजाद चौथ्या सबब आपल्या आकाकडे भरून भेटणार आहे आपला आधार कमवून आकाबद्दल 1.5 रुपये आणून दे आपण तो आधार करणार तो उचल माझ्याकडे उचल करणार मैं गुलाम मोठे मैं आधार देऊ शकता मग तुम्ही रुपये द्या त्या का जकात देऊ शकतात क्योंकि आज दुनिया भीतर तिथे उमूमन गुलाम आणि बाकीचा रिवाज खत्म झाला बस्ती तौर पर आइंदा कितना येतो अल्लाह के घरा गुलाम बानी की आजादी देऊ शकतो ही म्हणजे की नावे अल्लाह ताला बयान केला सदकातुल फुqara'i वल मसाकीन वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफati qulubuhum वल गादिमीन कर्जदार वफी सबीलिल्लाह वफी सबीलिल्लाह वल मुजाहिदीन अल्लाह की राह में जिहाद करते म्हणजे जे म्हणजे डावावर जिहाद करते से मुसलमान आपले इलाकाचे गैरासरी आपले सल्तनत आणि आपली हुकूमत इस्लामचे बोलबालाचं जिहाद करतात जशी की अफगाणिस्तानाचे जिहाद होतो त्यांचा म्हणजे जे गझा आणि जे पण त्याचे आम्ही कलताव करतो फलस्तीन मित्राशी बीजे को म्हणले से इलाका विदाशे जिहाद जे पण ते म्हणजे जिहाद करतात अल्लाहची राह हे गागो जे पण त्याची जकात देतात ही 8 मंजिली नावे क्योंकि आमतौर पर शुरूची जे पण 3 मंजिल में बयान केलो फुकरा मसाकीन कर्जदार हर ठाव पर मौजूद रहता या ज्यादा मुसाफिर वाला तो को मौजूद रहता तेजी को जो कोणती काना तशी की माणसं आम्ही जे करते जकात त्यांचं अल्लाह ताला हुकूम दिलो
हे जे विचार आमच्या वर्तुळात जाऊन की म्हणजे नवी zakat हे द्यायला manos kemungkinan itu maksudnya kurang serta mustahil datang kurang serta. Çünkü Muhammad Sa'ira falan kadang melakukan lebih kita pun tahu bangku itu loh man berarti kita चिटकवू नका तर आम्ही तुला चिटकवची बजाय काही जाऊन दे वापस केले जाऊन दे फेडवले आणि मध्ये आदत जगा होता की काही ना काही बहाना काही ना काही हे ते थोडे मागचे राहतात एक इसलो आपण हो की आदत पडला म्हणजे वशे नाही म्हणजे त्यामुळे ही म्हणजे आम्ही देऊ नका बोललाय हे जाणं बेहतर ती म्हणजे राहतले जे कोण बाइज्जत घराण्याची मनसे वाटे बाइज्जत मनसे वाटे घरात बैसून राहतात आपली जरुरियात हाजात दुसरा त्यांना सांगे नाही आणि त्यांना तलाश करून घेतो त्याचे जगाच्या दूर त्यांना पहुंच करू खुसूसात आपले मुताल्लिकीन जे कोणती मनसे वाटे त्यांच्या जगात सॉफ्ट الصدقة على المسكين صدقة والصدقة على ذي الرحم صدقة وصلة और बोले एक मिस्किन म्हणजे तुम्ही सदका देता सदका केलं सवाब मिळलो जकात दिलं सवाब मिळलो लेकिन तुमचे रिश्तेदार मित्र कोणते वाटे तुम्ही ते का दिले सदका जकात दिलो को सवाब मिळलो सिला रामी केलं सवाब मिळलो डबल जातं असं आपले मुताल्लिकीन मित्र आपले करीबी रिश्तेदार मित्र दूरले रिश्तेदार मित्र जे पण मुस्तकीन वाटे त्याच्या जगात पावत करूची कोशिश करू असतो ताकि आपला डबल हासिल करू हे जे मित्र एक आपले वरमुची जरूरत असते आमतौर पर आमचे रिश्तेदार मित्र कोण रिश्तेदार जे कोणाचा खर्च आमच्या ऊपर वाजिब जाता त्यांना आम्ही जकात देऊ शकतो मसाला कम वाटे त्याचे दिन आपली मेलेले जो खर्च वाजिब तो मेलेले जकात देऊ शकतो कारण जकात पूर्ण नको तेवढे देतात या तीन खर्च देतो तो वाजिब दुसरे नंबरावर बापा वाटे त्याच्या ऊपर आपली धाकली चढवासो कोणती चढे अजून बारीक झाल नाही ते कोणते आपली चढे परते झाल नाही त्यांचा खर्च बापा ऊपर वाजिब परते झाला मग तुझे खर्च बापा ऊपर वाजिब नाही या आंदोलन चढून बारीक झाला मग ते जो खर्च बापा ऊपर वाजिब नाही इल्ला आहे की बापा त्याच्या तालीमे मध्ये लावला ते तू तालीम हासिल करू धरून त्याच्या कमवच्या रोकत तालीम हासिल करू पडला तर बापा ऊपर वाजिब जे कोणाचा खर्च वाजिब जाता जे कोणा ऊपर त्यांना जकात देते लिहाजा चढवा जकात देता इसकी माई बाप पड़ेगा त्यांचा खर्च आमच्या ऊपर फर्ज आम्ही आपले माई बापा जकात देऊ शकतो मेहनी वाटे मेहनी ऊपर आपले गव्हाचा खर्च वाजिब नाही जो मजबूर वाटे लाचार वाटे मेहनी अगर साहेब हैसियत वाटे आपली जकात 1 रुपये आपले गव्हा देऊ शकतात गव्हा आपली मेहनी देऊ शकेल धवा ऊपर आपली मेले तो खर्च वाजिब हे जे राहून मी मला भावडे वाट्याची हकीकी भावडे जाऊ हकीकी म्हणजे जाऊ आंदा वाटे मावशी वाटे मालेका वाटे मालेका मिल्ले वाटे चाचियो वाटे या बापुल्या भावडे वाटे आतबावडे वाटे बापुल्या बंजे वाटे आतबंजे वाटे मावशा बंजे वाटे मावशा भावडे वाटे ह्यांचे 50 खर्च आमच्यावर वाजिब नाही फक्त राज्य देऊ का रिश्तेदाराचं एक सुरू करू का मी आलं जात नाही लेकिन आम्ही अगर देना गुन्हेगार ना त्यांच्या देणार का खर्च देणार चुनांची इसली मंचा संबंध पहिले आम्ही जे काही जकात करतो हुकूम करतो याचा एक सवाल जकात मी सांगणार नाही घेतलेलं का पडे का निक्या काढल्या का आम्ही आपली भाऊशी जकात देते हल्ली निके तुम्ही जकातच्या बऱ्या दुसरे निके दूर देतात त्यांना काय जकातचे रुपये देतात हल्ली भेटतात अल्लाह एकच काय तेवढे की तुम्ही जकातचे बजाय दुसरे जे कोणते पाप मोडाचे ते दूर देतात आपले रिश्तेदार आपले मुताल्लिकीन मित्र 50 जकातचे रुपये देतात तर जकात सांगून तुमची जरूरत नाही माझी ते तो हक त्याचा दिला नाही तो काही फुसला तो तू त्याचं काय तुझी जबाबत नाही ही तुमचा हक फेरा काम करा म्हणजे पण मुस्तकीन वाटे त्यांच्या बोलून
रमजानी मास घराकडे नाव येतोय पंचायत उसूली करतली म्हणजे मिसगती उचलू करून म्हणजे गहू बाहेर चुकून जकातीची रुपये पडवला नाही आणि उचलल्याने द्याय नाही. जकातीची रुपये मिसगतीची उचलली देऊ जातात. मिसगतीचे जे पण ते असराजाचे इमाम साहेबांच्या प्रसादांचे मुअज्जिन म्हणजे तनखादांचे मिसगतीची साफसफाई इलेक्ट्रिक बिल हे सगळे कोणते असराजाचे मुसलमानाचे आपत्ती चंदा चालू असराजाने कामच करूया आम्ही मिसगत असावं आमचे आपल्या सामाजिक मूल्य जे कोणती रुपयाचे गरज असतात त्याच्यातच देऊचे भारतीय जमात देसा तुम्ही कोणी चंदा म्हणून या रमजानात देसा मिसगताची जे काही म्हणजे येतले त्यांच्या आपल्या खर्चाचे रुपये देऊचे जकातीचे रुपये देऊचे नाही. जकातीचे रुपये मिसगती देऊ जाणार मिसगतीचे चंदाचे जे कोणते म्हणजे येतले त्यांच्या हलगीर जकातीचे रुपये देऊ शकेल. अलबत्ता मद्रसाचे चंदाची म्हणजे येतात भारतीय मद्रसाची मोठे भरली म्हणजे येतात त्यांच्या जकातीचे रुपये देऊ जातात. त्यांच्या आम्ही सांगून देतात ही जकातीची रुपये ते काय करतात की रुपये जे कोणती चढवे त्यांच्याकडे पडू येतात खास करून गरीब नादार मिस्किन म्हणजे जी चढवे पडू येतात ते दालीचे आकाराच्या ते त्याच्यात पुरा करतात. त्यांच्या खाऊन वाढूचे त्यांचे रिहायशीचे त्यांची तालीमेचे किताबाचे कापियाचे इस्लामची कोणती चीज राहतात हे पुरे तालिमी आकाराच्या त्यांचे जे कोणत्याचे ती रुपये राहतात तो आम्ही मद्रसाचे म्हणजे जकात करू शकतात लेकिन मद्रसाचे म्हणजे देते आम्ही सांगून देतो काही जकातीची रुपये आम्ही जकातचे अलावा दुसरी कोणते रुपये जकात देतले मसला आपली खर्चाची ते पण सांगून देतो की काही ती रुपये आपली इमारत तामीर करू शकतो. मद्रसाची म्हणजे जकातीची रुपये घेऊन आपली याची बिल्डिंग तामीर करू शके नाही चढवा राहूच्या तर वस्त्र तामीर करू शके नाही मिसगत तामीर करू शके नाही या मेहमानखाना तामीर करू शके नाही या मद्रसा तामीर करू शके तामिरात सगळं लागू शके नाही. जकातीची रुपये मद्रसा दिला मदरसाकडे कोणती तामिरात आता ही हजरातकडे चंदा घेऊन अतियाची रुपयात नव्हते तर तो मद्रसाची म्हणजे तुम्ही चंदा देतात अतिया सांगून देतात आणि जकात देतात तर ही जकात म्हणून सांगून देतात कारण काही आपल्याकडे बरोबर आहे ही जकातीची रुपये ही गैर जकातीची रुपये ही रुपये जकातीचे बनविकर इस्तेमाल होते आणि ही गैर जकातीचे बनविकर इस्तेमाल होते. ही जे पण देशे चंद जरूरी जकातीचे मुताल्लिक अहकामान आमचे घडतो मी तुमच्यासाठी बयान केला ते बीजी जे मुताल्लिक भरलेच तफसिली अहकामात असे चंद घंटा भीतर या चंद अर्धे 1 घंटा भीतर नाही जकातीचे पूरी तफसिली मसाइल बयान तो मुसला नाही जकात अदा करताना आम्ही पूरा पासो लिहाज करूंगा कि जकातीची रुपये दुसरी रुपये भीतर समजते जाऊन मिळून अलग करतो की पॉकेट अलग करवा जातात त्याची खर्चाची रुपयाची पॉकेट अलग करतो आम्हाला रुपये पेटवला जकातीची रुपये बनवली त्याचा बिलकुल अलग बरोबर करवा जकात नका ताकि घरचे माणसे को दुसरे कोण इस्तेमाल करणारी ती जगा इस्तेमाल करून पाहू तिचे म्हणजे तिची माणसाला पाहू रमजानाचा मुबारक मास 2 अक्षरात आले तर 1 अक्षर असेल मुसाफिरा म्हणजे कोणते 2 अक्षराचे होता पावसा राहत नाही कसं मक्का मुबारक शुरू करतो आम्ही जे कोणते जे मुबारक असा घेतला आपले दुसरे जे कोणते एक आमानाचे तिलावत असे पुरस्कार असे बाकी रोजोदर फर्ज असेल का बना तर आम्ही नाव असे ही 6 इबादत सरी संबंध देण्याचे 17 बफेर असं काही मात्र आमच्या पण काही ना आमचं काय नाही आमच्या पण जगात नाही आमचं काय आमचं तुमची कल्पना आहे सकाळ आमच्या पण आधी जायला लागला तो आमका अल्लाह काही घरात दूर दिला ते त्याच्यातलं काही मिस्किनात द्यावं आम्ही मला तुमची बहीण मी 2 मजबूर वाटत बहीण तिचे काही झालं असतो तिचे पण कळ कसे कोणतं प्रवास करता प्रमाणे मला ते का देसा ते वक्फी देसा तेवढं काय काम करणार तो जगात करू शकतो रमजान झाला करून देसा त्याला सण झाला देसा सणा तिचा घरी आलेल्या ईदी मला देसा आमची नियत जगातची आम्ही तो मुस्तैद पडत देतात वरना ईदी जे पण त्याचे सोशल पद्धतीने तुमची चीज ही जकात तुमची नाही ते काय म्हणतात एक भाव दिसलो वाटे त्याच्या आम्ही देला आकडे आले असं तुम्ही सणा दिसा देसा सण झाला म्हणजे बाहेरात आपली म्हणजे संबंध पैकी देसा
अपनी मंशा त्यांची जरूरत पूरा करूपर्यंत सा इसी में कितना ही रिश्तेदार किधर मालदार होने के बावजूद तही जे पण त्याचे इंतजार करत राहते इसलिए को मालदारांचे गावा बी वाटे की लाखों करोडोंचे मालिक वाटे त्यांचं भाव गरीब होते त्यांची बहीण गरीब होते त्याची बहिणी आणि भावशी जे पण त्याची जकात देतात लेकिन सतून देतात इतले का म्हणजे सांगतात कलाकार इतले म्हणतात दारे तुझं फुलानो मॉल इतले मालदार वाटे तुझं माले का मालदार वाटते बा तू की का मागो का सांगूचे रमजानात आमका देऊचे तो 2000 रुपये देऊचे કેટલે કે મર્દમાં गेला मग देऊचे हर मर्दवा गेला बोलूचे नाही रे आज काढलं रे बँका तो हिसाब केला रे बँका तो रुपये आढळला रे तो हाल नसो ही आमची जगतीचे मजल्लत आणि रुसवाई जाने पावतो रिश्तेदारा को वाजिबी जकात देऊच्या तो सतून देऊची કેટલા मर्दबा का आईला मग देऊची ही मालाची जे कोणती मोहब्बत असे ही मोहब्बत जे कोणतीशी तबाही सोबत बात करताना दुनिया के लोग बर्बाद ना करे आणि आखिरत की को इन आजाब तो इंसान मुस्ते मतलब अल्लाह की मदद को जे कोणते मालाची जकात अदा जाऊन वता गेल तो माल पाक आणि साफ जाता अल्लाह ताला कुरानात सांगला ते की जकात के जरिया जे कोणतेचे अल्लाह तुमचे माला पाक साफ करू शकता बघा जकात जे कोणते मालाचे अदा केले तो माल महफूज जाय राहू शकते करणं जे कोणते मालाची जकात अदा करून गेला नाही तो माल जायको जाऊ शकतात की तमको काम जरुरी नाही जायको जाऊ शकतात जे कोणाचा माल जाय झालो बर्बाद झालो वळखा जाऊला तो माल त्याची जकात ठीक तरीकाचा अदा करून गेला नव्हता કેટલાક માલદાર ગામમાં તો હોતે आज त्यांचं नामो निशान मिटलो मालदारी करून ताकीज त्याला ओळखू पडता कर उचला तरी ठीक तरीका से जकात अदा करते म्हणजे त्यांचं कारोबार ठप झालं कारोबारात नुकसान होतो सबब बितर हल्लीचा असबाब बितर एक सबब जकात अदा करणं तर म्हणजे आणि दुसरं सबब करणं कारोबार उसना ऊपर करू तुम्ही को सांगा आपल्या मुला उसना ऊपर कारोबार करना जे काही देतात केश घेणार न दुसरा उसने देतात न दुसऱ्याकडे उसने घेणार ते अब्दुर्रहमान बिन औफ रदियल्लाहु अन्हु जबरदस्त मालदार साहबी ते उस्मान इब्न अफ्फान त्यांचे नाव तर गनी पडलं होतं उस्मान गनी बोलते कुठे मालदार तरी साहबा भी आपली तिजारतची कामयाबी जो राज से कोणतं नाही बयान केला उसने देणे मी उसने गेले ना कन्नड रुपये देता माल हटता माल इकता रुपये घेता माझ्याकडे वो राज कारोबार अफसोस आपली माणसं बिकत देखून त्याचे 90% माणसे देखून त्याचे कर्जावर देखून त्याची कारभार करतो त्याच्यामुळे एका बाकी बहरहाल मुमकिन आपले तुमचे मुद्दा लेकिन तुम्ही आपल्या अकोला को सांगू शकता हल्लीचा कामात दिसले की अबोली ऐकेना आपल्या अमोला देखील त्याचे मोहब्बतही देखील त्याचे त्या वक्तावर कलम का त्यांची रहनुमाई करू का अमूमन अबोली हल्लीचा मामला रहनुमाई करूच्या घरचं निजाम हल्ली सुगडे से चालता ही मामला देखील त्यांची रहनुमाई करू का आणि आपसी मेल मिलाप आणि मोहब्बत से ये बनतो शुक्र बहरहाल काफी तवील वक्त झालो चंद कोणती चीज अल्लाह ताला देना वक्ता को मैं रहना का घटलो तो तुमके सामने सांगला ते अल्लाह ताला उनका शरीयत के अहकामात ऊपर मजबूती से अमल की तौफीक अता करो अल्लाह जी के कुछ मुबारक अय्याम बाकी होने का क्या अय्याम की कौन अल्लाह ताला कदर करूची आणि एका कीमती से कीमती करूची अल्लाह ताला आपका समा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन اللهم صل على سيدنا ونبينا مولانا محمد وعلى آل سيدنا ونبينا مولانا محمد وبارك وسلم إنا نسألك العفو والعافية والمعافاة الدائمة في الدين والدنيا والآخرة إنك على كل شيء قدير اللهم إنا نسألك الهدى والعفاف والغنى إلا صدقوا ربنا في تمام السعادة وبركته كما مالك
मगफिरतचे जे पण ते फैसले असे त्यांना को मगफिरत फरमाओ, आमचे वालिदैनची मगफिरत फरमाओ, आमचे जुमला मुतअल्लिमीनची मगफिरत फरमाओ. तसम्मुख हर तरह रमजानची कदर कीमत ओळखूची आणि शर्यतीच्या अहकामाची कदर कीमत ओळखूची तौफीक अता करून शर्यत अमल करूची तौफीक अता करून. ربنا آتنا في الدنيا حسنة وقنا عذاب النار. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. آمين. وصلى الله تعالى على خير خلقه نبينا محمد وآله وصحبه أجمعين برحمتك يا رب.